नमस्कार मंडळी, तुमचं सवितास किचन मध्ये मनापासून स्वागत। तुम्हाला आषाढी एकादशीला तोच तो फराळ करून जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघू। 1 वाटी शेंगदाण्याचं पीठ, उकडून घेतलेलं 1 वाटी आलू, 1 वाटी साबुदाणा पीठ, पाऊण वाटी भगर, 1 चमचा जिरं, उपवासाचं मीठ, 1 चमचा लाल तिखट। मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घेऊ आणि याला बारीक करून घेऊ। भगरचं पीठ तयार झालेलं आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर शेंगदाण्याचं पीठ टाकू, साबुदाण्याचं पीठ, लाल तिखट, जिरं, चवीपुरतं मीठ हे सर्व एकत्र करून घेऊ। नंतर यामध्ये उकडलेला आलू टाकू आणि हाताने छान याला मिक्स करून घेऊ। सर्व पिठामध्ये आलूला छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडं थोडं करून कोमट पाणी टाकायचं आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा। पिठाचा गोळा बनवून तयार आहे। आता याला कपड्याने झाकून 5 मिनिट बाजूने ठेवू आणि दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवू। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकू आणि तेलाला कमी गॅसवरती गरम होऊ देऊ। तेल गरम होईपर्यंत चकल्याचं पीठ मुरलं काय तर बघू। चकल्याच्या पिठाला 5 मिनिट झालेले आहे। आता आपण रुमाल काढून या पिठाचे चकल्या करून घेऊ। तर चकल्या बनवण्यासाठी मी इथे चकल्याचं पात्र घेतलेलं आहे आणि ते साच्याला लावून घेत आहे। आता जे चकल्या बनवायचे आहेत त्या पिठावरती तेल टाकू आणि साच्यालाही तेल लावू, त्यामुळे चकल्या करताना याला पीठ चिकटणार नाही। आणि आता या पिठाला छान मळून घेऊ। चकल्याच्या पिठाचे 2 भाग करून घेऊ। एका गोळ्याला छान मळून घेऊ आणि याला चकल्याच्या साच्यामध्ये टाकू। चकल्याच्या साच्यामध्ये छान याला दाबून भरायचं, त्यामुळे चकल्या छान पडतात। आता आपण याला झाकण लावू आणि याच्या चकल्या पाडून घेऊ। लहान लहान अशा या चकल्या पाडून घ्यायच्या। चकल्या ह्या तयार आहेत। तेलही गरम झालेलं आहे। आता एक एक करून सर्व चकल्या यामध्ये तळून घेऊ। तर चकल्या तळत असताना तेल हे गरम करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम करून एक एक करून चकली तळून घ्यायची। सुरुवातीला इथे 4 चकल्या टाकलेल्या आहे, त्यामुळे चकल्या ह्या छान तळल्या जातात, एकमेकांना चिकटत नाही। थोड्या थोड्या करूनच चकल्या टाकायच्या आणि तळून घ्यायच्या, म्हणजे ह्या व्यवस्थित तळल्या जातात। एकेवेळी जर खूप साऱ्या चकल्या तेलामध्ये टाकल्या तर एकमेकाला चिटकून राहतील आणि त्या छान तळल्या जाणार नाही। तर थोड्या थोड्या करूनच चकल्या तेलामध्ये टाकायच्या आणि याला तळून घ्यायचा। चकल्या ह्या तळून तयार आहेत। तुम्ही बघू शकता चकल्याचा छान गोल्डन ब्राऊन कलरच्या छान चकल्या तळून झालेल्या आहेत। दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खायला एकदम चविष्ट लागतात। आता आपण याला काढून घेऊ। या उपवासाला तुम्ही ही चकली घरी नक्की करून बघा, खायला एकदम रुचकर आणि चविष्ट लागते। आणि ही चकली तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा वाटतं तेव्हा खाऊ पण शकता। लहान मुलांना चकल्या खायला खूप आवडतात, तर ह्या चकल्या तुम्ही बनवल्या तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। तर तुम्ही ह्या चकल्या नक्की करून बघा। आता सर्व चकल्या ह्या तळून घेऊ। चकल्या ह्या तळून झालेल्या आहे। आता आपण याला काढून घेऊ। इथे एक चकली घेऊ, चकलीला तोडून बघू की आतमधून चकली ही शिजली काय। तर चकली ही छान तळल्या गेलेली आहे आणि आतमधून छान शिजलेली आहे आणि तोडल्यानंतर एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे। ही चकली तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला चकल्याचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळेल. धन्यवाद.